नमस्कार. आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था एक फायनान्शियल सिस्टम 1 या विषयाची बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत आणि ह्या सेशनमध्ये मी चौथा चॅप्टर जो आहे त्याच्यातनं प्रश्न देतो आहे. तर पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब एक बाजार आहे ज्यात सिक्युरिटीज विकत घेतल्या जातात आणि विकल्या जातात आणि भांडवल बाजारात तो एक महत्त्वाचा घटक असतो. आपल्याकडे पर्याय आहेत शेअर बाजार, दुसरा पर्याय आहे मनी मार्केट, तिसरा आहे चलन बाजार आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर आपण इथे पाहिलं तर शेअर बाजार एक असा बाजार असतो ज्यात सिक्युरिटीज विकतही घेतल्या जातात आणि त्यांना विकायलाही आपल्याला जमते आणि ते एक शेअर बाजार एक भांडवल बाजारातलं महत्त्वाचं घटकसुद्धा असतो. म्हणून ऑप्शन ए शेअर बाजार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, भारतात स्टॉक एक्सचेंजबद्दल काय खरे आहे? भारतात स्टॉक एक्सचेंजबद्दल काय खरे आहे? पहिला पॉईंट आहे आपल्याकडे, सिक्युरिटीज देवाणघेवाण सुलभ करते, भांडवली बाजाराचा एक इम्पॉर्टंट घटक आहे ते. त्याच्यानंतरनं सरकारला वित्तपुरवठा करते आणि वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात या तिन्ही गोष्टी खऱ्या आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतातील अग्रणीय स्टॉक एक्सचेंजेस आहेत? खालीलपैकी कोणत्या भारतातील अग्रणीय स्टॉक एक्सचेंजेस किंवा अग्रगण्य स्टॉक एक्सचेंजेस आहेत? पहिला आपल्याकडे आहे पर्याय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दुसरा पर्याय आहे राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तिसरा आहे बॉम्बे आणि राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज दोन्हीही आणि चौथा आहे काही नाही. तर आपण इथे पाहिलं तर खालीलपैकी दोन्ही म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतातील इम्पॉर्टंट स्टॉक एक्सचेंजेस आहेत, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात आणि तो प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली आणि इक्विटी आणि कर्ज बाजारात व्यापार उपलब्ध करून दिला जातो. तर आपण पाहूया कधी त्याची स्थापना झाली होती. 1992, त्याच्यानंतर आहे 1993, 1994 आणि 1995 हे आपल्याकडे पर्याय आहेत. जर आपण इथे पाहिलं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना ही 1992 साली झाली होती आणि तिथे आपण इक्विटी आणि कर्ज किंवा डेट ज्याला म्हणतो आपण त्याची उपलब्धता करून दिली जाते, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली, कुठल्या वर्षी झाली होती? 1875, 1885, 1994 आणि 1995 हे आपल्याकडे पर्याय आहेत. जर इथे आपण पाहिलं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1875 साली झालेली होती, म्हणून ऑप्शन ए 1875 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज टिंबटिंबच्या मालकीचे आहे. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज टिंबटिंबच्या मालकीचे आहे आणि आपल्याकडे पर्याय आहे बँका, विमा कंपन्या, आर्थिक संस्था, वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्याची मालकी या तिन्ही गोष्टींकडे असते, म्हणजे बँकाही असतात, त्याच्यात समाविष्ट विमा कंपन्याही असतात आणि आर्थिक संस्थाही असतात, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजची उद्दिष्टे आहेत? आपल्याकडे पर्याय आहेत देशव्यापी व्यापार सुविधा स्थापन करून देतं, कर्जासाठी बाजारपेठ स्थापित करून देते, सिक्युरिटीजसाठी वाजीव व कार्यक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे आणि वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजची ह्या सगळ्याही ह्या गोष्टी इथे आपण ज्या पाहिल्या त्या उद्दिष्टे असतात किंवा आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण आठव्या प्रश्नाकडे. आठवा प्रश्न बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज टिंबटिंब नावाने स्थापित केले गेले होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कुठल्या नावाने स्थापित केले गेले होते? आपल्याकडे पर्याय आहेत नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन, दुसरा पर्याय आहे मूळ भाग आणि स्टॉक खरेदीदार संघटना, तिसरा आहे नवीन शेअर आणि स्टॉक खरेदीदार संघटना आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने स्थापित केले गेले होते. त्याच्यानंतर आपण नवव्या प्रश्नाकडे. नववा प्रश्न आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज टिंबटिंब खंडात हे सर्वात जुने आहे. कुठल्या खंडात हे सर्वात जुने आहे? आशिया,
ब युरोप, क अमेरिका आणि ड आफ्रिका. तर इथे आपण पाहिलं तर आशिया खंडात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे सर्वात जुने आहे, म्हणून ऑप्शन ए आशिया खंड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज टिंबटिंबमध्ये व्यापार करण्यासाठी एक कार्यक्षम व पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देते. कुठल्या गोष्टीच्या व्यापारासाठी एक कार्यक्षम व पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज? आपल्याकडे पर्याय आहेत इक्विटी आणि डेट किंवा कर्ज, दुसरा आहे डेरिव्हेटिव्ज, तिसरा आहे म्युच्युअल फंड आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या तिन्ही गोष्टींच्यासाठी कार्यक्षम व पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देते, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सर्वात लोकप्रिय निर्देशांक खालीलपैकी कोणते आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सर्वात लोकप्रिय निर्देशांक खालीलपैकी कोणते? आपल्याकडे पर्याय आहेत S&P BSE सेन्सेक्स, त्याच्यानंतर दुसरा आहे टॉपिक्स, तिसरा आहे जेक्स, चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर आपण इथे पाहिलं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं सर्वात लोकप्रिय निर्देशांक आहे S&P BSE सेन्सेक्स हे असं आहे, म्हणून पर्याय पहिला S&P BSE सेन्सेक्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे शेअर बाजारांची कार्य टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहेत सिक्युरिटीजसाठी मार्केट तयार करते, वापरकर्त्यांना भांडवल हस्तांतरित करते, त्यानंतर तिसरा पर्याय आहे पारदर्शक किंमत प्रणाली तयार करते किंवा उपलब्ध करून देते, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर ह्या तिन्ही गोष्टी सिक्युरिटीसाठी मार्केट तयार करून देणं, त्याच्यानंतर वापरकर्त्यांना भांडवल हस्तांतरित करून देणं आणि पारदर्शक किंमत प्रणाली तयार करून देणे हे सगळंच शेअर बाजारांची कार्य असतात, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर अजूनही कार्य असतात शेअर बाजारांची, जी आपण 13व्या प्रश्नात पाहूयात. 13वा प्रश्न हा सेम आहे, फक्त आपल्याकडे जे पर्याय आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळे शेअर बाजारांची कार्य टिंबटिंब आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे, आणि आपल्याकडे पर्याय आहेत बचत जमा करायला मदत करते, त्यानंतर भांडवल तयार करण्यास मदत करते, त्याच्यानंतर गुंतवणूकदारांचे हित संरक्षित करते, आणि वरीलपैकी सर्व. तर आपण इथे पाहिलं तर या तिन्ही गोष्टी म्हणजे बचत जमा करणे, भांडवल तयार करण्यास मदत करते आणि गुंतवणूकदारांची हित संरक्षित करते, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण ह्या 2 प्रश्नांच्याद्वारे 6 कार्य पाहिलेली आहेत शेअर बाजारांची. त्याच्यानंतर आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे बिगर बँकिंग वित्तीय संस्था किंवा NBFI ही सरकारी प्रायोजित संस्था आहेत ज्यांचे वर्गीकरण टिंबटिंब असे होते. आपल्याकडे पर्याय आहे विकास आर्थिक संस्था, मुदत कर्ज देणारी संस्था किंवा टर्म लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यानंतर आहे विशेष आर्थिक संस्था, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर NBFI ह्या सरकारी प्रायोजित संस्था असतात आणि त्यांचे वर्गीकरण या तिन्ही गोष्टींमध्ये होते, विकास आर्थिक संस्था, मुदत कर्ज देणारी संस्था व विशेष आर्थिक संस्था, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती NBFCची कार्य आहेत? खालीलपैकी कोणती NBFCची कार्य आहेत? पहिला आपल्याकडे पर्याय आहे भाड्याने खरेदी, दुसरा आहे पायाभूत निधी, तिसरा आहे मालमत्ता व्यवस्थापन, चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं NBFCs किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज किंवा बिगर बँकिंग वित्तीय मध्यसंस्था, तर त्यांचे हे तिन्ही कार्य असतात भाड्याने खरेदी, पायाभूत निधी तयार करणे, मालमत्ता व्यवस्थापन करणे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आपण आता पाहूया शेवटचा प्रश्न या सेशनमधला. तो सिमिलर क्वेश्चन आहे, 15 आणि 16 सेम क्वेश्चन आहे. तर खालीलपैकी NBFCची कार्य कुठली आहेत किंवा काय आहेत? इथे आपण वरच्या 15व्या प्रश्नात 3 कार्य पाहिले होते आणि 16व्या प्रश्नात 3 कार्य पाहणार आहोत. तर किरकोळ आर्थिक सेवा प्रदान करते, लीज सेवा प्रदान करते, उद्यम भांडवल सेवा प्रदान करते, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे पाहिलं तर पर्याय ड वरीलपैकी सर्व हे बरोबर उत्तर आहे. म्हणून जर आपण खालीलपैकी कोणती NBFCची कार्य आहेत किंवा NBFCची कार्य कुठली, तर आपल्याकडे 6 कार्य आहेत: भाड्याने खरेदी, पायाभूत निधी, मालमत्ता व्यवस्थापन, किरकोळ आर्थिक सेवा प्रदान करणे, लीज सेवा प्रदान करणे, उदयम भांडवल सेवा प्रदान करणे. हे 6 आपल्याकडे आता कार्य आहेत. तर इथे आपण आज थांबूयात. हे 16 प्रश्न आपल्याला चौथ्या धड्यात नव्हते. धन्यवाद.